नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 10 शर्थीने खिंड लढवली शिकणार आहोत. शर्थीने म्हणजे शक्य होतील तेवढे प्रयत्न करणे, याला म्हणतात शर्थ करणे. तुमच्या पुस्तकातील पान क्रमांक 37 काढा आणि लक्ष द्या. पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला. अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जौहर निघाला. फाजल खानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला. 9व्या धड्यात आपण बघितले की अफजल खानाचा वध शिवरायांनी केला आणि ही बातमी हा म्हणता विजापुरात सगळीकडे पोहोचली आणि हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगडही जिंकला. त्यामुळे तर आदिलशहा भयंकर चिडला. त्याला आता अन्नपाणी गोड लागेना, म्हणजे त्याचं कुठेही लक्ष लागेना. त्याच्या डोक्यात एकच विचार होता की काही झाले तरी शिवरायांचा वध करायचा. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जौहर निघाला. फाजल खान म्हणजे अफजल खानाचा मुलगा, तो सुद्धा स्वतःच्या वडिलांच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला. सिद्दी जौहर शूर होता, पण तो क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले होते. पावसाळा सुरू झाला की सिद्दी जौहर वेढा उठवेल असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरू होताच सिद्दी जौहरने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली होती. शिदोरी म्हणजे जेवढे दिवस गडावर राहायचं होतं तेवढ्या दिवसासाठी लागणारं अन्न शिजवण्याचं जे सामान असायचं, म्हणजे धान्य असायचं, ते धान्य संपत आले होते. मग आता काय करावे? हे काम तर काही शक्तीचं नव्हतं. शिवरायांनी विचार केला की इथे शक्ती उपयोगाला पडणार नाहीये. तेव्हा अफजल खाना तेव्हा या मार्गातून शिवरायांनी विचार केला, हे काम तर शक्तीचं नाहीये. मग यातून जर सुटका करून घ्यायची असेल तर काहीतरी युक्तीच करावी लागेल. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्दी जौहरला पाठवला. हा निरोप ऐकून तर सिद्दी जौहर खूप खुश झाला आणि त्याने ते कबूल केले. वेढ्याच्या कामाने सिद्दीचे सैनिक कंटाळले होते, कारण हा वेढा अनेक दिवस होता. त्यामुळे सिद्दी जौहरचे सैनिक या कामाला कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. मग काय, वेढा अधिकच सैल झाला. खाणे पिणे गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले. म्हणजे मग सैनिक या कामातून त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचे ठरवले. मग ते स्वतःची करमणूक करून घेऊ लागले. मग खाणे पिणे गाणे बजावणे म्हणजेच ते स्वतःची करमणूक करून घेण्यामध्ये दंग होऊन गेले. शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या, म्हणजे तयार केल्या. एका पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी तर शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार, अशी ती योजना होती. बघा योजना काय होती. शिवरायांनी 2 पालख्या सज्ज केल्या, म्हणजे तयार केल्या. एका पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार
आणि दुसरीतून शिवरायांचा वेश म्हणजे शिवरायांसारखीच वेशभूषा केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार, मुख्य दरवाजातून ती बाहेर पडणार. मग ही दुसरी पालखी तर शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार होती आणि शिवाजीराजाच पकडलाय असं समजून ते शत्रू जल्लोष करणार, म्हणजे आनंदोत्सव ते साजरा करणार, आनंद व्यक्त करणार. एवढ्यात त्याच वेळेला शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती. या योजनेसाठी म्हणजे शिवरायांची वेशभूषा करून बाहेर पडण्यासाठी एक बहादूर म्हणजे शूर तरुण तयार झाला. तो दिसायला सुद्धा शिवरायांसारखाच होता. त्याचे नाव होते शिवा काशीद. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. हा सेवक मोठा धाडसी आणि चतुर होता. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. शिवाची म्हणजे शिवा काशीदची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धो धो पाऊस पडत होता. तरीही शत्रूचे काही सैनिक कडक पहारा देत होते. जरी वेळ रात्रीची होती, बाहेर पाऊस पडत होता, तरी पण पहारा देण्याचं काम सैनिक मात्र अहोरात्र करत होते. त्यांनी ही पालखी पकडली आणि शिवाजीराजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला की शिवाजीराजा पकडला, शिवाजीराजा पकडला. याच वेळेला शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाच्या बाहेर पडले. त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती. इकडे मात्र सिद्धी जोहरच्या छावणीत थोड्याच वेळात शिवा काशीदचा डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्धी जोहरला खूप राग आला आणि त्याने तात्काळ या शिवा काशीदला ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले. म्हणून तो अमर झाला, कारण त्याने शिवरायांचे प्राण वाचवण्यासाठी, स्वराज्य वाचवण्यासाठी त्याने आत्मबलिदान केले, म्हणजे स्वतःचं बलिदान दिलं आणि तो अमर झाला. शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चवताळून गेला. त्याने तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनेशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. शिवराय हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्या देखत फसवून पळून जाणे. शिवरायांनी हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच हा सिद्धी जोहर खूप रागात आला, खूप चवताळला आणि त्याने तातडीने म्हणजे लगेचच सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनेशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले आणि पाठलाग सुरू झाला. पुढे शिवराय, त्यांच्यासोबतचे लोक, त्यांची फौज आणि मागे हा सिद्धी मसूद. दिवस उजाडल्यावर या सिद्धी मसूदच्या सैन्याने शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. तर शिवराय पेचात पडले की आता काय करावे. तरीही त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. चवताळलेल्या या सिद्धी मसूदचे सैनिक अधिकच जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण आहे. ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे. आणीबाणीची म्हणजे वेळ संकटाची आहे. पुढील वाट चढणीची, पुढे सगळा चढ आहे आणि शत्रू मागे आता पाठीवर आहे. म्हणजे शत्रू केव्हा येऊन आपल्याला गाठेल काही त्याचा नेम नाही. आता काही विशाळगड हाती लागत नाही. चला शत्रूला उलटून तोंड देऊया. शिवरायांच्या मनातली घालमेल बाजीप्रभूने ओळखली. शिवरायांना विशाळगड गाठायचा होता, परंतु शत्रू मात्र पाठीवर येऊन ठेपलेला होता. त्यांच्या मनातली ही जी घालमेल होती ती मात्र बाजीप्रभूने ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. शिवरायांचे जीवित धोक्यात होते, म्हणजे शिवरायांचा जीव धोक्यात होता. शिवरायांचा जीव धोक्यात म्हणजे सारे स्वराज्य धोक्यात होते.
बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज, मी मरेन, पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर दुसरा तुम्हाला मिळेल. पण या स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. गनिमांची संख्या अफाट आहे. गनिम म्हणजे शत्रू, अफाट म्हणजे खूप. शत्रूंची संख्या खूप आहे. आपण थोडे आहोत. इथे आपला निभाव लागणार नाही. जे शत्रूने जर आपल्याला गाठलं तर आपला निश्चितच पराभव आहे. तुम्ही येथे थांबू नका. आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्ही येथेच थोपवून धरतो. म्हणजे या शत्रूच्या सैनिकांना आम्ही येथेच थोपवतो, इथेच त्यांना थांबवतो, इथेच आम्ही त्यांच्याशी लढतो. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा, म्हणजे तुम्ही निश्चिंतपणे जा. बाजीप्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराई गहिवरले. बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते. जे बाजीप्रभू शूर होता, अशा या शूर व्यक्तीचा इथे बळी देणं म्हणजे, कारण युद्ध होणार होतं, यामध्ये काहीही होऊ शकतं. मग असा हा मोहरा घालवणं शिवरायांच्या जीवावर आलेलं होतं. पण त्यांना स्वराज्याचं ध्येय गाठायचं होतं. त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीप्रभूला प्रेमाने भेटले आणि म्हणाले, आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील आणि मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले. बघा, बाजीप्रभूला सोडून जाणं हे सुद्धा शिवरायांच्या जीवावर आलेलं होतं. कारण त्यांना माहीत होतं की इथे काहीही होणार होतं. मग बाजीप्रभूसारखा मोहरा, बाजीप्रभूसारखा व्यक्ती घालवणं हे त्यांच्या मनाला न पटणारं होतं. परंतु स्वराज्याचं ध्येयही त्यांना गाठायचं होतं. ते बाजीप्रभूला प्रेमाने भेटले आणि म्हणाले की आम्ही गडावर जातो आणि तिथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील. तोफांचे आवाज का होतील? कारण शिवराय गडावर पोहोचलेत ही त्याची खूण होती. आणि मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. बाजीप्रभूला खिंडीतच मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला. कारण बाजीप्रभू हा शिवरायांचा स्वामिनिष्ठ सेवक होता. त्याने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला, नमस्कार केला त्याने, आणि आपल्या हातात समशेर घेतली, जे तलवार घेतली, आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या. तुकड्या पाडल्या म्हणजे त्यांचे गट केले, मावळ्यांचे गट केले, त्यांना जागा नेमून दिल्या. त्यावेळेला त्यांच्याजवळ तर काही शस्त्र नव्हते, पण मावळ्यांनी तिथलेच दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. पोलादी फळी म्हणजे पोलाद हा एक धातू आहे, तो खूप मजबूत असतो. त्याचप्रमाणे त्या धातूप्रमाणेच या मावळ्यांनी मजबूत अशी फळी तिथे तयार केली. इतक्या शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या. शत्रू खिंडीखाली आला होता. युद्धगर्जना ऐकू आल्या होत्या म्हणजे त्यांचं जोरजोरात ते जे काही घोषणा देत होते त्या घोषणा ऐकू आल्या होत्या. आता शत्रू मात्र खिंडीखाली आलेला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दांनो, हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड चढू देऊ नका. त्यावेळी असं होतं की हे जे सैनिक लढायचे तेव्हा त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना म्हणावं लागायचं. म्हणजे जसा इथे बाजीप्रभू त्याच्या मावळ्यांना म्हणालाय की बहादूर मर्दांनो, हुशार, की तुम्ही हुशार आहात, तुम्ही बहादूर आहात,
तुमचा जीव गेला तरी ही जागा सोडू नका आणि या गनिमांना म्हणजे या शत्रूंना खिंड चढू देऊ नका. बाजीप्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे राहिले. खिंडीतली वाट बिकट होती, नागमोडी होती. एका वेळेला फक्त 3 ते 4 माणसं कसेबसे वर चढू शकत होते. तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजूनही दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5-2 तास हवे होते आणि तेवढा वेळ जर बाजीप्रभूने खिंड अडवून ठेवली तर शिवरायांचं काम फत्ते होणार होतं, म्हणजे शिवरायांचं काम यशस्वी होणार होतं. इकडे मात्र खिंडीत शर्थीची झुंज सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली होती. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला, कारण त्यांच्याजवळ तर दुसरं कुठलंही शस्त्र नव्हतं आणि दगडधोंड्याचा मारा करण्यात तर मावळे पटाईत होते. त्यांनी सराईतपणाने हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले, कारण दगडधोंड्यांनी त्यांनी मारा केला होता, त्यामुळे कित्येकांची डोकी फुटली होती. पहिली तुकडी नामोहरम झाली. नामोहरम झाली म्हणजे ती हरली, थकली, मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला. बाजीप्रभूला दिसत होतं शत्रूचं सैन्य खूप आहे आणि आपले सैन्य त्या मानाने खूप थोडं आहे. मग या मावळ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी बाजीप्रभू सारखा त्यांना सांगत होता, म्हणत होता, हाणा, मारा. मावळ्यांना स्फुरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला, कारण दगडधोंड्याचा मारा करण्यात हे मावळे तर सराईतपणे ते हाणामारी करायचे. मावळे पटाईत होते यामध्ये, त्यामुळे तो दगड कुणाला कुठेही लागायचा, कुणाचे डोके फुटायचे आणि शत्रू धडाधड कोसळत होता. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाब्बास माझ्या पठ्ठ्यांनो, फेका आणखी दगड, ठेचा गनिमांना, होऊ द्या जोराचा मारा, शाब्बास तुमची. या मावळ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना सारखं सांगावं लागत होतं, त्यामुळे हा बाजीप्रभू सुद्धा बेहोश होऊन त्यांना सांगत होता की शाब्बास माझ्या पठ्ठ्यांनो, आणखी फेका दगड, या गनिमांना ठेचून टाका, जोराचा मारा करा. अशा प्रकारे दुसऱ्याही तुकडीचा निकाल लागला, म्हणजे दुसरी तुकडी हरली. तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करत होते. घोडदौड करणे म्हणजे पुढे पुढे जाणे. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. विशाळगडाच्या पायथ्याशी शत्रूचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला. शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. शिवरायांना तर प्रत्येक ठिकाणी संकट दिसत होतं. गडाचा पायथा म्हणजे विशाळगडाचा पायथा जवळ येत होता. एकही क्षण इथे दवडला तर इथे नुकसान होणार होतं. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. विशाळगडाच्या पायथ्याशी सुद्धा शत्रूचा वेढा होता. हा शत्रूचा वेढा पार करून शिवरायांना पुढे जायचं होतं. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह या शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला आणि शत्रूबरोबर झुंज देत देत शिवराय पुढे सरकले. आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून म्हणजे शत्रूचा वेढा फोडून ते विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. इकडे घोडखिंडीतही बाजीप्रभू त्याच्या मावळ्यांसह शत्रूच्या सैन्याशी लढत होता. तिथेही शर्थीची झुंज सुरू होती. सिद्दी मसूद तर अजून चिडला होता, कारण त्याच्या दोन्ही तुकड्या नामोहरम झाल्या होत्या. आता तिसरी तुकडी खिंड चढू लागली होती. याही वेळेला मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. आता मात्र बघा शत्रुपक्षाने काय केलं. इतर मावळ्यांसोबत न लढता त्यांनी बाजीप्रभूवरच हल्ला चढवला.
सगळ्यांनी बाजीला घेरले. बाजीसुद्धा त्वेषाने लढू लागला. बाजीप्रभूला सुद्धा खूप राग आला होता. पण त्याचं ध्येय एकच होतं. त्याचं लक्ष कुठे लागलं होतं, तर तोफांच्या आवाजाकडे लागलं होतं. त्यानेही पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले, कारण बाजीप्रभू होताच मोठा शूर. त्याने सुद्धा अनेक पराक्रम गाजवले होते. त्याचप्रमाणे इथे सुद्धा त्याने पराक्रमाची शर्थ केली. त्याच्या अंगावर अनेक वार झाले, जागोजागी जखमा झाल्या, अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या, तरी त्याने खिंडीचे तोंड सोडले नव्हते. त्याचा सारा देह, सारं शरीर रक्ताने न्हाऊन निघालं होतं, पण तो मागे हटला नाही. त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिल्या. जसा तो इतर वेळी सूचना देत होता, तसंच त्याने याही वेळेला मावळ्यांना सूचना दिल्या. मावळ्यांनीही शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला, शत्रू मागे झाला. हे बाजीप्रभू मात्र घायाळ झाला होता, जखमी झाला होता. तरीही तो मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास बजावत होता, कारण त्याचं सारं लक्ष तोफांच्या आवाजाकडे होतं. त्याचं एकच ध्येय होतं की शिवराय विशाळगडावर सुखरूप पोहोचावे. एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीप्रभूच्या कानी पडले. महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली, आता मी सुखाने मरतो, असे म्हणून त्या स्वामीभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. बाजीप्रभूचं लक्ष सगळं तोफांच्या आवाजाकडे होतं. आणि तेवढ्यात त्याला तोफांचा आवाज आला आणि तो म्हणाला की महाराज गडावर पोहोचलेत, मी माझी चाकरी बजावली, म्हणजे मी माझं कर्तव्य केलं, आता मी सुखाने मरणार, असे म्हणून बाजीप्रभूने प्राण सोडले. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली. त्यांना खूप दुःख झालं होतं, कारण त्यांना माहिती होतं की आता ही जी झुंज होणार होती, युद्ध होणार होतं, त्यात काहीतरी होणार होतं, परंतु त्यांनाही स्वराज्याचं ध्येय गाठायचं होतं. त्यामुळे ते पुढे गेलेले होते. ते म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बांदलाच्या लोकांनी युद्धाची शर्थ केली. बांदलाच्या लोकांनी म्हणजे बांदल देशमुख यांचंही सैन्य बाजीप्रभूसोबत होतं. मग त्यांच्या सैन्याने सुद्धा युद्धाची शर्थ केली, म्हणजे हे युद्ध जिंकण्यासाठी त्यांनी सुद्धा होता होईल तेवढे प्रयत्न केले. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. बाजीप्रभूसारख्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, म्हणजे ती घोडखिंड, त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले होते. या घोडखिंडीचंच नाव पुढे पावनखिंड या नावाने ओळखू येऊ लागलं आणि ही घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते. बाजीप्रभूसारख्या स्वामीनिष्ठ देशभक्तामुळेच ही घोडखिंड पावन झाली आणि या घोडखिंडीचंच नाव पावनखिंड असे सगळीकडे ओळखल्या जाऊ लागले आणि पावनखिंड या नावानेच ही घोडखिंड इतिहासात अमर झाली. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणूनच म्हटलं जातं की धन्य धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू. घरचा अभ्यास. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 40 व 41 वर या धड्याचा स्वाध्याय दिलेला आहे. या स्वाध्यायात एकूण 5 प्रश्न आहेत. या 5ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहायची आहेत.